नमस्ते। आज मी चकली बनवते, पण ती भाजणीची न करता वेगळी चकली बनवते। पहिले आपण हे बटर घेतले, गरम करून घेतले। गॅस बंद करते। हे तांदळाचं पीठ आहे अर्धा किलो, मैदा घेतला 150 ग्रॅम, घेतले सफेद, ओवा घेतला, हिंग, लाल तिखट, हळद आणि मीठ। आता आपण हा बटर आहे तो ह्याच्यामध्ये मिक्स करूया। आपण बटर घेतलं, आता मिक्स करून घेऊया। लाल तिखट 2 चमचे, हळद थोडीशी अर्धा चमचा, मीठ चवीनुसार, सफेद तीळ, ओवा, हिंग आणि मैदा। हिरवी मिरचीचे पेस्ट करून घेतले, ती टाकूया। हे आलं आणि लसूणची पेस्ट केलेली आहे। तुम्हाला नाही टाकायची तर तुम्ही नुसती आल्याची टाकली तरी चालतात, पण हा प्रसादासाठी चकलीचा प्रकार चालणार नाही। त्याच्यासाठी फक्त तुम्हाला आलं किसून नाही तर बारीक करून टाकावं लागेल। मिक्स करून घेऊया। बटर गरम आहे म्हणून सांभाळून हात लावून बघायचा, झालं थंड। हे बघा, हे असं पीठ मळलेलं आहे, जास्त घट्ट नाही पातळ नाही, जसं आपण चकलीचं मळतो ना भाजणीच्या चकलीचं तसं मळलेलं आहे। आता हे पीठ तयार आहे। इथं तेल तापत ठेवले, थोडंसं ब्रशला मी तेल घेते आणि सोऱ्याला लावते, म्हणजे आपली चकलीचं पीठ सोऱ्याला चिकटणार नाही। असं गोळा करायचा लांबट आणि ताईट भरायचं, पोकळ नाही ठेवायचं। सोऱ्यामध्ये पोकळ ठेवायचं नाही पीठ, नाही तर चकली तुटेल आणि बरोबर होणार नाही आहे। आता चकल्या पाडते। तेल कडकडीत तापवायचं आणि मीडियम ठेवायचं आणि ह्या अशा चकल्या पाडून घेतल्यात मी, ते आता तेलामध्ये तळायच्या। जास्त गॅस मोठा ठेवू नका, चकली वरून शिजेल, आतमध्ये नरम पडेल चकली। आणि कढईमध्ये राहील ना एवढीच चकली ठेवायची, 3-4 चकल्या टाकायच्या कढईमध्ये। आपली चकली तयार आहे। तांदळाचं पीठ आणि मैदा वापरून केलेली चकली आवडली तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा।